हॅलो फ्रेंड्स, मी स्वागत करते स्टिच विथ मी या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी जी गळ्याची डिझाईन करणार आहे त्यासाठी मी एक ट्रान्सपरंट ब्लाउज पीस घेतलेला आहे। आपण इथे ऑर्गन्झाचं किंवा नेटचं ब्लाउज पीस वापरू शकतो। आपण जे रेग्युलर यूज करतो असं कॉटनचं मी अस्तर घेतलं आहे। ब्लाउजची उंची आहे 13.5 इंच, 1 इंच प्लस करून 14.5 वर मी मार्किंग करते। शोल्डर आहे 5.5 इंच, गळा रुंदी 2.5 आणि शोल्डर पट्टी 3 इंच। खाली पण आपण याच अंतरावर मार्किंग करून घेऊ। मुंडा आहे 5.5 इंच, आहे 8.5 इंच, 1.5 इंच प्लस करून 10 इंचावर मार्किंग करायची आहे। खालच्या बाजूने पण 10 इंचावरच मार्किंग करते मी। मुंड्याचा आकार देण्यासाठी 1.5 इंचावर मार्किंग करून गोलाकार द्यायचा आहे। आता हे कट करून घेऊ। मी 32 साइजच्या ब्लाउजचं मागच्या भागाचं कटिंग करते। ही डिझाइन करताना आपल्याला अस्तरचा गळा वेगळा आणि ब्लाउज पीसचा गळा वेगळा असे वेगवेगळे 2 गळे करायचे आहेत। वरच्या गळ्याचं माप मी 10 इंच असं घेते। त्यानंतर गळा रुंदी 2.5 इंचावरती मी मार्किंग करून घेते। अशा पद्धतीने उभी रेष मारून नंतर गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। वरच्या गळ्याचा आकार मी गोलच ठेवणार आहे। आता हा आकार मी कट करून घेते। आता मी हे ब्लाउज पीस घेतलंय, त्यावर थोडं वर्क केलेलं आहे म्हणून मी त्याचा पहिले व्यवस्थित सेंटर काढून घेतला आणि नंतर फोल्ड केलं। वर्कचं ब्लाउज असल्यामुळे दोन्ही बाजूने सारखीच डिझाइन येईल याची काळजी मी घेतली आहे। आता हा गळ्याचा गोलाकार कापून घ्यायचा आहे। कापड थोडंसं सरकतंय त्यामुळे हळूहळूच कट करते मी। असं जर कापड सरकत असेल तर आपण साइडने टाचण्या जरी लावून घेतल्या तरी चालेल। ब्लाउज पीसचे गळ्याचं कटिंग आपलं झालेलं आहे। ते ओपन केल्यानंतर बघा अशा पद्धतीने दिसतंय। हे कटिंग करत असताना मी गळा बरोबरीनेच कापला होता आणि साइडने कट करताना मात्र अर्धा इंच मार्जिन ठेवलं होतं। आता अस्तरच्या गळ्याला आकार देण्यासाठी मी कॅनव्हास पेपर घेतला आहे। वरच्या भागाचा गळा आपण 10 इंच घेतला होता आणि हा 11.5 इंचावर मी खूण केली आहे। गळा रुंदी 2.5 इंच आहे म्हणून मी 2.5 इंचावर मार्किंग करते। आता मी गळ्याला आकार देणार आहे। आकार देताना वरच्या बाजूने मी थोडं अंतर सोडलंय आणि त्यानंतर मग आकार द्यायला सुरुवात केली आहे। या ठिकाणी आपण वेगळा शेप दिला तरी चालेल, पण मी हा आकार कस्टमरने सांगितल्याप्रमाणेच देणार आहे। आकार देत असताना कॉर्नर व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत। या आकाराला पुन्हा एकदा फिनिशिंग टच देऊन घेते। शिवल्यानंतर हा आकार सुद्धा खूप छान दिसतो। समोरच्याच्या आवडीनुसार आपण हा आकार पसरट सुद्धा घेऊ शकतो। मी जे हे अंतर ठेवलेलं आहे त्यामुळे गळा जास्त पसरट होणार नाहीये, पण घातल्यानंतर खूप सुंदर लुक येणार आहे याला। आतला आकार कट करून घेऊ। कॉर्नरला कापताना खूप काळजीपूर्वक कापायचं आहे। मशीनचं व्हाईट बॅकग्राऊंड आहे। कॅनव्हास पेपरच्या डिझाईनचं कटिंग मी त्याच्यावर केलं असतं तर तुम्हाला ते व्यवस्थित दिसलं नसतं, म्हणून मी मुद्दामच अस्तरचं कापड त्याच्या खाली ठेवलेलं आहे। आकार कापून झाल्यानंतर मी एक कापड घेतलंय आणि हा कॅनव्हास पेपर आता या कापडावर शिवून घ्यायचा आहे। आपण याला इस्त्री सुद्धा करू शकतो, त्यामुळे ते एकमेकांना चिटकून बसतात आणि शिवताना अजिबात हलत नाही। पण या ठिकाणी मी इस्त्री केलेली नाहीये, डायरेक्टच शिवते। बाहेरच्या बाजूने अर्धा इंचावर कापून घेतलंय मी। त्यानंतर अशा पद्धतीने ते फोल्ड करून घ्यायचं आहे। आतला भाग सुद्धा कट करून घ्यायचा आहे। कट केल्यानंतर अशा पद्धतीने हा आकार दिसणार आहे। आता मी अस्तरचा भाग घेतलाय आणि त्याच्या सेंटरवरती मधोमध रेष मारून घेते। कॅनव्हास पेपरला सुद्धा मी सेंटरवर मार्किंग करून घेतलं आहे। त्याचप्रमाणे जी कॉर्नर आहेत त्या ठिकाणी पण मी मार्किंग करून घेते, म्हणजे शिवताना आपल्याला ते दिसतील।
अशा पद्धतीने आता ही कॅनव्हास पेपरची डिझाईन आपल्याला याच्यावर ठेवायची आहे. ठेवताना हे हलू नये त्यासाठी टाचण्यांचा वापर करायचा आहे. हे ठेवताना मी सुरुवातीला शोल्डरपासून सुरुवात केली आहे. त्यानंतर आपण ज्या सेंटरवर खुणा केल्या होत्या ते बरोबर सेंटरवर सेंटर ठेवायचं आहे. मी आधी जे मार्किंग केलं होतं त्यामुळे आपलं काम खूप सोपं झालं आहे. आता आपण 1/2 इंच अंतरावरती शिलाई मारून घेऊ. हे शिवत असताना खूप हळूहळू शिवायचे. कॉर्नर आल्यानंतर मशीनचं फूट उचलायचं आणि त्यानंतर पुढील आकार द्यायला सुरुवात करायची. आपण कॉर्नरवर मार्किंग करून घेतलं होतं त्यामुळे शिवताना ते आपल्याला कॉर्नर आला की व्यवस्थित दिसतं. मी शिवत असताना बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्या जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर तुम्हाला हे शिवताना अजिबात अडचण येणार नाही. आता आपलं पूर्ण जोडून झालेलं आहे. शिल्लक राहिलेला भाग आता आपण कापून घेऊ. पूर्ण डिझाईनला आता अशा प्रकारे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत. हे कट्स मारल्यामुळे जेव्हा आपण हे कापड उलट करतो त्यावेळेला हे आकार खूप व्यवस्थितपणे आपल्याला दिसतात आणि डिझाईनला फिनिशिंग पण खूप छान दिसते. आता आपण हे अशा पद्धतीने उलट करून घेऊ. यावर वरच्या बाजूने आता आपण एक शिलाई मारून घेऊ. ही डिझाईन करत असताना ब्लाऊजला कॅनव्हास पेपर कशा पद्धतीने लावायचा हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल. आता तुम्ही कोणताही आकार व्यवस्थित काढू शकता किंवा कॅनव्हास पेपरची कोणतीही डिझाईन आता तुम्ही व्यवस्थित करू शकता. या व्हिडिओमधून तुम्हाला थोडं जरी शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आता ही डिझाईन आपली रेडी झालेली आहे. या गोल गळ्याला आता आपल्याला गोट लावून घ्यायचा आहे. गोट लावण्यासाठी मी तिरकस अशी पट्टी काढून घेतली होती. ती फोल्ड करून आता आपल्याला ती अटॅच करायची आहे. नेटचं कापड असल्यामुळे गोट लावताना खूप काळजीपूर्वक लावावं लागतंय. पट्टी लावत असताना कापड थोडंही ओढायचं नाहीये, नाहीतर गळ्याचा आकारच बदलून जातो. अशा पद्धतीने ती पट्टी दुमडून आता आपण गोट करून घेऊ. मी माझ्या या चॅनलवर अशाच प्रकारचे नवनवीन डिझाईनचे व्हिडिओ टाकत असते. अशाच प्रकारच्या नवनवीन डिझाईन शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनच्या बटनवर क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करा. म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ जेव्हा मी टाकेन त्यावेळेला तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. ब्लाऊज शिवत असताना तुम्हाला काही अडचणी येत असतील किंवा काही नवीन तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. मी तुमच्या अडचणी सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. हा गोलाकार पण खूप छान दिसतोय. आता हे दोन्ही आकार एकमेकांना जोडून घेतले की आपला गळा रेडी आहे. गळ्याची ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. हे जोडत असताना सुद्धा व्यवस्थित जोडायचं आहे. दोन्ही भागांचे सेंटर एकमेकांवर ठेवून मगच जोडायला सुरुवात करायची आहे. मी पहिले ब्लाऊजचे सेंटर जुळवून घेतले, त्यानंतर ब्लाऊजचे शोल्डर जोडून घेतले आणि त्यानंतर मग उरलेला भाग जोडून घ्यायचा आहे.